अरे वा सुंदर जी, कसे आहात तुम्ही? क्या बात आहे सुंदर जी, तुम्ही ती देखणे आहात. लोक तुमच्यावर किती प्रेम करतात. बाय द वे, आम्ही आज तुमचं गाव बघून आलो. खूप छान गाव आहे तुमचं. आणि गावातली लोकही खूप छान आहेत. खूप आवडली. पण टू बी ऑनेस्ट, अख्ख्या गावात सगळ्यात देखणे तुम्हीच आहात, नाही का? सो सुंदर जी, फ्रेंड्स? ओके ओके, पण फ्रेंड्स ना. ओम सुंदर, सुंदर ओम. ओम स्वीटू फ्रेंड्स. ए स्वीटू तू हसली. स्वीटू तू हसली आहेस यार. कम ऑन फ्रेंड, हसी तो फसी. मालविका, कशी आहेस बेटा? बेटा कशी आहेस तू? गेले 6 महिने इथेच आहे. तुम्ही कसे आहात? हे सगळं झाल्यावर तुम्हाला खूप फोन करायचा प्रयत्न केला, पण तुमचा फोन लागला नाही. तुम्ही काही कॉन्टॅक्ट केला नाही. तुम्ही कसे आहात? अगं तुला माहिती आहे ना, मी बिझनेस टूरवर होतो. नेदरलँड, स्वित्झर्लंड, दुबई. तिथे अचानक माझे सगळे कार्ड्स ब्लॉक झाले. अकाउंट मधून पैसे काढता येईल. माझ्याकडे तिकिटासाठी पण पैसे नव्हते. मग काय, कामं केली, थोडी हेल्प घेतली, मित्रांकडून पैसे उसने घेतले आणि शेवटी काल घरी आलो. काल आलात तुम्ही 6 महिन्यांनी? तर गेले 6 महिने इथेच आहे. ना ओम, ना मॉम, ना रॉकी. कोणी मला भेटायला सुद्धा आलं नाही. कसे आहेत सगळे? ओम ओम दोघे मजेत आहे. शकून नवीन बिझनेस सुरू केलाय आणि ओम तो सांभाळतोय. जेलमध्ये असलो तरी न्यूजपेपर्स येतात. वाचलं मी, खानविलकर ग्रुप पुन्हा नव्याने उभा राहतो. म्हणजे घरगुती पदार्थ विकायचा बिझनेस परत सुरू केला म्हणायचं मॉम. छे छे, मोठी कंपनी काढली आहे हेल्दी फूड्सची आणि 6 महिन्यात चांगला इंटरनॅशनल ब्रँड झाला. ओमला भेटलात का? हो, तो युकेला होता ना, कालच आला. तो युकेला असतो? मला माहिती पण नव्हतं. तो नाही आला भेटायला त्याच्या ताईला? नाही, इनफॅक्ट तो गावी गेलाय स्वीटूला भेटायला. यायच का अजून आयुष्यात त्याच्या? तुम्ही काही करा, मला प्लीज इथून बाहेर काढा. मला नाही, माणसं खूप टॉर्चर करतायत, त्रास देतात मला. प्लीज लवकरात लवकर इथून बाहेर काढा. मला इथे नाही राहायचं. आय डोंट वॉन्ट टू स्टे हिअर. काम डाऊन बेटा. तू मला सांग काय करायचं, मी सगळं करेन. तुम्ही मला फक्त थोडेसे पैसे द्या. मी इकडचं सगळ्यांना ना चल का, वेळ संपली तुझी. हो, एक मिनिट. चल 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 चल, वेळ संपली तुझी. चल मॅडम, बाबांना मिठी तर मारू दे. नाही नाही, चल वेळ संपली. चल देईन मी पैसे, पण तू लवकर बाहेर ये. चल, वेळ संपली तुझी. वाट बघ. हो हो साहेब, साहेब माझं जरा ऐकून तर घ्या. हो, नाही नाही, हे बघा, मी कामाच्या बाबतीत कधीच हलगर्जीपणा केला नाही. मला ना पैशाची खूप गरज आहे, कामाची खूप गरज आहे. हो हो, तुम्ही नाही नाही, हे बघा साहेब, हवं तर तुम्ही मला अर्धा पगार द्या, मी काम करायला तयार आहे. हा प्लीज. नाही ठीक आहे, माझा हा नंबर ठेवा. तसंच काही काम आलं तर प्लीज मला फोन करा. ठीक. आई काकी, आई काकी, या ना बाहेर. काय रे, काय झालं? हे पटकन, हे बघ काय आणलंय. मशरूम. कशाला? कशाला म्हणजे भाजी करायला. आज मशरूमची भाजी कर. मशरूमची भाजी? काय ग, काय म्हणतोय हा? म्हणतोय मशरूमची भाजी करा. कशी करणार? आपण तर कधीच नाही केली. चिन्या, तुला माहितीये का, आम्ही याला श्रीमंतांची भाजी म्हणतो. अरे वा, म्हणजे आज आपण श्रीमंतांची भाजी खाणार. कशी खाणार? कुणाला येते बनवता? बनवणार याला येते.
मोबाईलला. चिन्या काय पण काय बोलतो. अरे मोबाईल मी रिपेअर करतो, एवढी टेक्नॉलॉजी नाही रे. असं कसं बनवणार? काय बोलतो तू? बाबा मोबाईल मध्ये इंटरनेट आहे. असतं इंटरनेट. इंटरनेटवर बघता येऊ शकतं ना. अरे हा बस तर मग व्हिडिओ लावायचा मिळेल. घरी कांदा टोमॅटो मसाला बाकी सगळं आहे ना. मस्त मी आता व्हिडिओ लावून देतो. होऊन जाईल. हाऊ टू मेक मशरूम. येऊ का? शकूवंशी या ना. या 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 या. या या. ये. कशा आहात? मी मस्त. तू कसा आहेस? तुम्ही पण. बसा ना बसा. नाही राहू दे. पाणी. काय ग स्वीटूशी काही बोलणं झालं? कशी आहे ती? बरी आहे. अगं बोलायलाही वेळ नसतो तिला, कामात असते ना. हो ना, ओम सांगत होता सगळे गावातले लोक तिला स्वीटूताई करत असतात. तिच्या मनात काय आहे तेच कळत नाही. पण रॉकी सांगत होता दोघही एकमेकांना अगदी छान सांभाळून घेतात. पुन्हा दोघांमध्ये छान मैत्री झालीये. चकू, ही मैत्री आधी होतीच की. दोघांच्या मनात काय आहे ना ते एकदाच कळू देत आपल्याला. देव तरी अजून किती परीक्षा बघणार आहे. हो ना, या पोरांच्या बाबतीत ना सोपं सुरळीत असं काही होतच नाही. देवा परमेश्वरा या दोघांचं सगळं नीट होऊ दे बाबा. अगं हो, बरी आठवण झाली. काय ग? हे काय आहे? बघ चेक. हे कशाला? अगं तू लाडू बनवलेस ना त्याचा चेक आहे हा. अगं तू छे छे छे, तू वेडी आहेस का शकू? तुला हवे होते म्हणून बनवले ना आम्ही, पैशासाठी नाही काय. बिझनेसची ऑर्डर होती, मला नको होते. तुझ्या मेहनतीची कमाई आहे ती. तुझ्या आणि सुमनच्या कष्टाचं मोल आहे. मैत्रीचं नाही. नाही नाही शकू, ऐक ना. अहो तुम्ही सांगा ना. हो का शकूताई, कसं आहे ना, अशा गोष्टीची सवय नाही तिला, म्हणून संकोच वाटतोय तिला. अहो हे सांगितलं ना आता त्यांनी. आता सवय कर हळूहळू. आणि ही तर फक्त सुरुवात आहे ना. ऍक्च्युली ना मला माझ्या प्रोडक्टची क्वालिटी मेंटेन करायला, म्हणजे सुपरवाइज करायला कोणतरी हवंय. म्हणजे लाडू वड्या आपण जे बनवतो त्याच्यावर चेक हवा ना. नलू, तू माझ्यासोबत काम करशील का? म्हणजे तू आपली कंपनी जॉईन करशील का? काय कंपनी? मी? हा, जॉब ऑफर देते मी तुला, मॅनेजर पोस्ट. वा वहिनी. अय्यो वहिनी, आता तुम्ही नोकरी करणार? अगं काय तुम्ही ही म्हणते आणि तुम्ही ऐकताय. चकू हे बघ, मदत म्हणून काही करणं, घरच्या घरी व्यवसाय करणं आणि मोठ्या ऑफिसात जाऊन काम करणं, यात फरक आहे. कसं आहे ना, आम्ही जे करतो ना ते संसाराला हातभार लावायला, बरोबर, आणि बाहेर जाऊन काम करणं नाही. म्हणजे अहो ऐक ना, मी याचा कधी विचार नाही केला. मग आता कर. काय हो दादा? शकूताई गोंधळली. खरं तर ना चूक आमचीच आहे. आम्ही ना आमच्या बायकांना कधी विचारलंच नाही तुम्हाला काही करायचं आहे का. काय रे शरद, संसार सांभाळून, मुलाबाळांची शाळा, अभ्यास सांभाळून उरलेल्या वेळात त्यांना जे काही करता येतील ना ते त्या करतील, हे गृहीत धरून आम्ही मोकळे झालो. बघा ना, त्या एवढ्या दोघी हुशार असून सुद्धा
घरातच राहिले. पण पण दादा संधी मिळायलाही लागते ना. आता ही संधी चालून आली आहे तुझ्याकडे. विचार कर. अहो मी सुमन, चहा हवाय का? नाही नाही, मला बोलायचंय तुझ्या बरोबर. बोला ना. तुला एखादी नोकरी करावीशी वाटली किंवा एखादा बिझनेस करावा असं वाटला, तू सांग ना, आपण करूया. हो काही काय तुम्ही नाही. लाजायचं काय त्यात? स्वीटू करू शकते, तू का नाही करू शकत? हे बघ, तुझ्या मनाला काही वाटत असेल किंवा तू ते कर ना. अगं तू अचानक असं काही विचारशील असं वाटलं नव्हतं ग. म्हणजे या सगळ्यांसाठी हे अनपेक्षित आहे. यांना काय वाटतं ना याचा अंदाज येत नाही मला. ह्यांना काय वाटेल म्हणजे? अगं नाही म्हणजे मी नोकरी करणं आवडेल नाही आवडणार नाही, म्हणजे तसं ते मला कुठल्याही बाबतीत नाही म्हणत नाही. पण सध्या त्यांच्या नोकरीचं काही होत नाहीये ना. बायकोनी काम करणं, नवऱ्यानी घरी बसणं बरं वाटत नाही ना. समजू शकते. तू निवांतपणे विचार कर. वाटल्यास एकदा सवडीने त्यांच्याशी बोल. ते काय म्हणतात ते बघ आणि मग कळव. चालेल. सांभाळून जा. रॉकी, याला शाळा बिळा नाही का? मुंबई, ये जिस दिन स्कूल जाएगा ना, स्कूल उसको अवार्ड देगा. मतलब इसको ना स्कूल जाने का ही नहीं है. ये जब इसकी माँ इधर काम करने आती है ना, तो चुपचाप इसके पीछे पीछे आता है और फिर स्वीटू के पीछे 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 घूमता रहता है और सारा दिन मस्ती होम में. इसको स्कूल जाना ही नहीं है, इसलिए स्वीटू को भी इसका बहुत टेंशन आता है मालूम. ए बंड्या, इकडे. काय रे चिकलू? चिकलू. माझं नाव चिकल्या. चिकल्या. एनिवे, तू शाळेत का जात नाहीस? जायचंय पण त्या मास्तरांना कळल्या पाहिजे हा, म्हणून मी जात नाही. मग मग काय झाडावर चढता येत नाही मला. कसा काढणार मी कैऱ्या? कैऱ्या नेल्या नाही तर मास्तर मारतील ना. म्हणून मी शाळेत जात नाही आज. मग चल, मी तुला कैऱ्या काढून देतो. तू देणार? मी कैऱ्या काढून देतो, पण शाळेत जायचं. अरे मुंबई, छोड़ो ना, जाने दो ना. अरे रॉकी, त्याला कैऱ्याच हव्यात. अरे काढून देतो की मी. ओए मुंबई, संभल क्या? हाँ देखो उधर. काय? तो चिकल्या झाडावर चाललाय. चिखल आता मजा येणार आहे. चिखल. ओम झाडावर कशाला चढला? कुठे आहेत? ओम, हा, तू वरती काय करतोय? खाली उतर पहिले. झाडावर कशाला चढायला पाहिजे? खाली आहे. अगं आंबे काढतोय. बंड्याच्या मास्तरांना आंबे हवेत, म्हणजे ते म्हटलेत की आंबे घेऊन ये, नाही तर त्याला शाळेत घेणार नाहीत, म्हणून मी आंबे काढतोय. ओम, ते आंब्याचं झाड नाहीये. हा, ते खाजेऱ्याचं झाड आहे. खाली उतर. अरे बंड्या तर म्हटलं आंब्याचं झाड आहे. अरे ते आंब्याचं झाड नाहीये ओम, ते खाजेऱ्याचं झाड आहे. अरे बात सुनने का नहीं है उसको. काय तू खाजेरा? खाली उतर. खाजेऱ्याचं झाड म्हणजे काय? म्हणजे अंगाला खाज सुटेल तुझ्या. तू खाली उतर ना. तिथेच बसून, वरती बसून बोलायला पाहिजे का? खाज सुटेल? अंगाला खाज कुठे सुटते का? थांब, उतरतो मी. 1 मिनिट थांब.
मैं हेल्प करता हूँ. एक मिनट मुंबई. चढायला आराम से आओ. एवढं का खाचतंय? अरे तुम आओ नीचे आओ. कळेल आता. प्लीज 1 मिनिट. अरे हे क्रेझी. दिस इज व्हेरी क्रेझी. आप आपका पैर नीचे करो. कसं उतरू? हे बघ. अरे तू काय पाय ओढणार आहेस का माझा? उधर से आओ फिर. ओके 1 मिनिट. बंड्या तू ना थांब जरा. रॉकी कसा उतरवणार मला? अरे मेरे कंधे में पैर रखो ना मुंबई. ऐक ना खूप खात सुटली. 1 मिनिट. ऐक ना शिडी आहे का? क्यों क्या हुआ? वर का गेलास परत? रॉकी तुझी पॅन्ट फाटली. क्या? काय? तुझी पॅन्ट फाटली. चिखलीची पॅन्ट फाटली. चिखलीची पॅन्ट फाटली. बंड्या. चिखलीची पॅन्ट फाटली. चिखलीची पॅन्ट फाटली. चिखलीची पॅन्ट फाटली. आप चिखलीची पॅन्ट फाटली. चिखलीची पॅन्ट फाटली. चिखलीची पॅन्ट फाटली. जय बजरंग बली की. रॉकी. संभालो. यस. कुछ नहीं हुआ. पैंट नहीं फटा. नहीं. स्वीटू आणि होम पुन्हा एकत्र येता कामा नये. त्या स्वीटूनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. तिच्यामुळे आज मी इथे जेलमध्ये. माझी आई, माझा भाऊ मला भेटायला नाही आले. मात्र माझा भाऊ आता तिला भेटण्यासाठी पळत गेला. तिच्यामुळे मी इथे जेलमध्ये अडकले. माझी काही चूक नाही. तुला माहितीये माझी काही चूक नव्हती. मला फसवलं, अडकवलं ह्याच्या आणि मला इथून बाहेर काढ. आतमध्ये काय काय चालतं माहितीये ना तुला? मला किती त्रास देतात, किती टॉर्चर करतात माहितीये तुला? आणि तू फक्त वकील नाहीयेस. गेली अनेक वर्ष तू माझी मैत्रीण आहेस हर्षदा. अनेक कठीण केसेस मधून मला तू बाहेर काढलायस. प्लीज मला इथून बाहेर निघायचंय. मला इथे नाही राहायचं. मालविका तुझी केस फुलप्रूफ आहे आणि त्यात तू सगळ्या गुन्ह्यांची कबुली देऊन बसलीस. इथून तुला बाहेर काढणं कठीण आहे. कठीण कसं असेल? तुला 25,000 रुपये तासाचे देऊन इथे आणलंय ते कठीण आहे, अवघड आहे, डिफिकल्ट आहे हे ऐकण्यासाठी नाही. मला या केस मधून, या जेल मधून बाहेर काढण्यासाठी काहीतरी विचार करू. आय एम सॉरी पण प्लीज मला बाहेर काढ. मला नाही सहन. प्लीज मला इथून बाहेर. पण ही फॅक्ट आहे की ही केस कठीण आहे. पण कठीण असली तरी अशक्य नाही. लॉ मध्ये जशा वाटा आहेत ना तशा पळवाटा पण आहेत. ॲज यू राईटली सेड, आपण सेकंड ऑप्शन चूज करूया. तुला जर यातून लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर काय तू मेंटली अनस्टेबल आहेस हे मला सिद्ध करावं लागेल. आणि ह्याच कारणाने तू या केसमधून पूर्णतः बाहेर पडू शकशील, कदाचित कायमची.